नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 अपक्ष उमेदवार विवेक बिपिन कोल्हे। नाशिक शिक्षक मतदारसंघ 2024 ची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे। यावेळेस नाशिक येथील निपक्ष उमेदवार विवेक बिपिन कोल्हे यांनी युवा पिढीसाठी व शिक्षकांसाठी लढा हाती घेतला असल्याने स्वर्गीय वसंतराव पवार निवासस्थानी मराठा विद्या प्रसारकचा माजी सरचिटणीस दिलीमा पवार यांनी उमेदवार विवेक कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच महाराष्ट्राचा राजकारणात बोगस शिक्षक भरती तसेच शिक्षक उमेदवारांबद्दल उमेदवार कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत येणाऱ्या निवडणुकीदरम्यान त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। प्रचार थंडावले आहेत आणि एकीकडे शिक्षक आमदार विद्यमान आमदार बोगस मतदारांचा आरोप आपण केला आहे, याबाबत आपलं काय? निश्चितपणाने प्रचार थंडावला जरी असला तरी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद गेल्या काही दिवसांमध्ये 5 जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की शिक्षक सत्सद विवेकबुद्धीने यावेळेस निर्णय घेणार आहे। ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची होती, बोगस मतदान विरुद्ध खऱ्या मतदारांची आहे, अपमान विरुद्ध सन्मानाची आहे, गुलामी विरुद्ध अभिमानाची आहे। त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट लक्षात घेता ही निवडणूक एकतर्फी झाली असं माझं स्पष्ट मत आहे। विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच शिक्षकांचे काम करा, शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील असं एक विधान केलं होतं। त्या विधानाचा मी निषेध करतो। शिक्षकांना, ज्या शिक्षकांनी समाज घडवला, देश घडवला, त्या शिक्षकांना गुलाम म्हणून त्यांना हिनवायचं याचा मी निषेध करतो। आणि विशेष याचं वाटतं की त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही या बाबतीत आणि म्हणून शिक्षक त्याचं योग्य ते उत्तर येत्या 26 तारखेला मतदानातून देतील अशी खात्री आहे। एकंदरीतच निवडणुकीचा प्रचार आता थंडावला आहे। आगामी हे 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत। काय वाटतं, काय नियोजन असेल तुमचं? विजयाची तुम्हाला खात्री आहे? निश्चितपणाने विजयाची 100% मला खात्री आहे, कारण की ज्या पद्धतीने प्रतिसाद ग्रामीण शहरी भागात 5 जिल्ह्यातून आदिवासी आश्रमशाळा असतील, खाजगी कॉलेजेस असतील, माध्यमिकचे सर्व शिक्षक असतील, ITI असतील, सगळ्यांकडून जो मिळणारा प्रतिसाद आहे ते निश्चितपणाने मला खात्री आहे की विजय माझाच त्या ठिकाणी होणार। स्टार न्यूज साठी संदीप जोजारे, नाशिक।